1982 मध्ये झालेली निवडणूक ही श्रीगोंदा ग्रामपंचायतीची शेवटची निवडणूक ठरली. श्री बजरंग औटी हे ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच ठरले. त्यांना सलग 9 वर्षांचा कार्यकाळ लाभला. औटी यांचा कार्यकाळ आरोप प्रत्यारोपांनी गाजला. याची सुरुवात प्रकाश पटवा विरुद्ध औटी या संघर्षातून झाली. कारण श्रीगोंदा ग्रामपंचायतीवर जनता पक्षाची सत्ता होती. मुरलीधर होनराव यांच्या कसबी डावपेचामुळे ग्रामपंचायत पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आली. अपक्ष निवडून आलेले औटी हे काँग्रेसच्या पाठिंब्याने सरपंच झाले. श्री पटवा यांची व जनता पार्टीची संधी होनराव यांनी हुकवली. पटवा विरुद्ध औटी या संघर्षाने सत्ताधारी विरुद्ध विपक्ष यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी हा कार्यकाळ गाजला. तेव्हा काँग्रेस विरुद्ध जनता पक्ष यांच्या समर्थक पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. दोन्ही पक्षाचे समसमान उमेदवार निवडून आले. 2 अपक्ष विजयी झाले. त्यांचे नाव होते श्री बजरंग औटी व श्री चंपालाल शर्मा. जनता पक्षाने मावळते सरपंच श्री प्रकाश पटवा यांना सरपंच पदाचे उमेदवार घोषित केले होते. औटी व शर्मा यांच्या विजयाने पटवा यांचे गणित बिघडले. पटवा यांना रोखण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने एक मोठी खेळी केली. मुरलीधर अण्णा होनराव हे या राजकीय नाट्याचे किंगमेकर होते. होनराव यांनी निकालानंतर औटी यांचे घर गाठले व त्यांच्या अंगावर गुलाल उधळला. म्हणजे काँग्रेस समर्थक गटाचा पाठिंबा देऊ केला व सरपंच पदाची ऑफर दिली. काँग्रेसचे 5 सदस्य स्वतः औटी तसेच चंपालाल शर्मा असे 7 जण एकत्र आल्याने त्यांचे बहुमत झाले. श्री औटी यांनी मावळते सरपंच प्रकाश पटवा यांना सरपंच निवडणुकीत पराभूत केले. उपसरपंच म्हणून चंपालाल शर्मा यांची वर्णी लागली. काही महिन्यांनी श्री बजरंग औटी यांच्या विरोधात स्वपक्षीय सदस्य सक्रिय झाले. त्यांच्या कारभारावर टीका करू लागले. त्यांना हटवण्यासाठी सदस्य पळवापळवी झाली. मात्र औटी यांनी सुद्धा विरोधकांना जेरीस आणले. अविश्वास ठराव फेटाळून लावला. त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपला तरी त्यांना वेळोवेळी मुदतवाढ मिळत राहिली. त्यासाठी तेव्हाचे पंचायत समितीचे सभापती असलेले श्री कुंडलिकराव जगताप यांनी राज्यातील काँग्रेस सरकारकडे विनवणी केली. ती मान्य झाली. बजरंग औटी यांच्या मागे तेव्हा स्थानिक काँग्रेस नेते लालूशेठ जमादार ठामपणे उभे राहिले. तेव्हा नगरचे पालकमंत्री असलेले श्री SMI असीर सर यांच्याशी श्री जमादार यांचे सख्य होते. त्या आधारे जमादार हे किंगमेकरची भूमिका वठवत राहिले. श्रीगोंदा सेवा संस्थेचे चेअरमन असलेले श्री झुंबरराव होले व जलिंदर तात्या घोडके हे देखील औटी यांच्यासाठी ढाल म्हणून उभे ठाकले. आमदार बबनराव पाचपुते हे जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा औटी यांना विरोध स्वाभाविक होता. मात्र सत्ताधारी काँग्रेस पक्षाने अभय दिल्याने औटी यांना दीर्घ कार्यकाळ मिळत गेला. त्यांना हटवण्याचे प्रयत्न वारंवार फसल्याने अखेर ग्रामपंचायत बरखास्त करणे एवढाच पर्याय उरला होता. ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतरच औटी पायउतार झाले. त्यांच्यासोबत शेवटच्या बॉडीमध्ये असलेल्या सदस्यांमध्ये सर्वश्री शिवराम बोरुडे, एकनाथराव आळेकर, केशवराव दिवटे, बबनराव बोडखे, जलिंदर घोडके, बिट्टू शेठ नय्यर, पोपटराव ससाणे, प्रकाशलाल पटवा, मीना गोपाळ वैद्य, सरस्वतीबाई पोपटराव खेतमारीस यांचा समावेश होता. श्रीगोंद्याचे शेवटचे सरपंच म्हणून औटी यांची इतिहासात कायम नोंद राहील. पुढच्या एपिसोडमध्ये पहा श्रीगोंदा पालिकेच्या स्थापनेची कहाणी. पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.